तुला जे मिळवायचं होतं ते तुला मिळालं ना, त्यासाठीच आली होतीस ना तू इथे. आपल्यामध्ये बऱ्याच कारणांमुळे दरी निर्माण झाली होती. आता त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. तू खोपडे कवठेकरांची खरी वारसदार आहेस. मी कोणीच नाही. त्यामुळे तुला आता माझी गरज नाही आहे. कोण आहे? दिसत नाही का? डोळे फुटलेत? सध्या तूच दिसतेस मला. काय एवढ्या रात्री कुठे निघाली? सॉरी, नवऱ्याने हाकललं की काय? नक्की खानावळीचाच धंदा आहे ना तुझा? का आता नसत्या चौकशांचा पण धंदा सुरू करायचा? कसं समज? तू इकडेस तर अर्जुन घरी एकटा असेल ना? मला जावं लागेल मग अर्जुनचं सांत्वन करायला, त्याला जेवण द्यायला, प्रेमाने 2 घास भरवायला. त्याला खूप आवडतं माझ्या हातचं जेवण. जेवण मी नाही बनवत, आई बनवते माझी. पण एवढं खोटं चालतं? तू तर केवढं खोटं बोललीस त्याच्याशी. तरी त्याच्या मनात तुझ्यासाठी केवढी मोठी जागा आहे ना. चल जाते मी माझ्या अर्जुनकडे. ए चुकून जरी त्या घरात परत फिरकलीस ना तर काय करणार आहेस? हात वरवणार आहेस? हात तोडणार आहेस माझा? कर, जे करायचं ते कर. याने फक्त अर्जुनची सिंपती मिळणार आहे मला. सुटला ना हात, असाच अर्जुन तुझ्या हातून हळूहळू सुटून जाणार आहे. जशी तुझी पकड सैल झाली तसंच तुझं मंगळसूत्र खूपच लवकर. काळजी घे. सावीच्यात आणि ह्याच्यात त्यांना काहीतरी चौथा झाला. ए बोल ना, काय म्हणली ती? किती पैसे देणार आहे? काय डील झाली तुमच्यात? बल्लू असं बोलतात का? काय चुकीचं बोललो मामा मी? काय चुकीचं बोललो? एवढ्या कष्टानं आपण ती कीड घराच्या बाहेर काढली होती, परत एकदा सगळं साम्राज्य मिळवलं होतं आणि ह्याच्यामुळे सगळं धुळीत गेलंय. आपण आहे ना फक्त हातात तुफाटनं घ्यायच्या लायकीचं राहिलोय. का वागला तो असं? नाही, इतर याला तुम्ही समध्यांना मार्ग दाखवता आणि असं वागून समध्यांना अडचणीत टाकलं का तुम्ही? त्या रस्त्यावर छत दगडाला आणून इथं देव केला. मी म्हणतो तुला माहित होतं तर ठेवायचं स्वतःच्या मनात. कशाला जग जाहीर करून टाकलंस? पण त्या सावीमुळे ना ते बाया बायला पण घरात येणार. आणि मामा आता आपण काय करायचं माहितीये का? तो अर्जुना परत एकदा आला की कटोरी घ्यायचे खातात. त्याला म्हणायचं बाबा महिन्याची म्हणायला आम्हाला 2 रुपये टाक, 5 रुपये टाक. आणि वहिनी मी तर काय म्हणतो माहितीये का? तर तुम्ही एकदम रिलॅक्स व्हा. एक मोठा पंखा विकत घ्या आणि मस्तपणे त्या सावीला वारं घालत बसा. आणि मामा मी तर आता फिक्स मध्ये ठरवलंय माहितीये का? हे बघ, मी माझ्या बायकोला सांगणार बाबा फुलं आण, सावी देवीची मस्त मध्ये पूजा कर, गोडधोड खायला घाल तिला, आणि तिच्यामुळे आपल्याला 4 घात मिळाला ना तर ते पण बघ.
तुला चेअरमन व्हायचं होतं ना तर मग आधी सांगायचं. आमच्या मुळावर कशाला उठला? तू पण घबरा मामा बोल. हो तर काय बोलणार आहे ते तरी आणि हे तरी. आता ना आपले हात दगडा खाली आले भाऊजी. हो त्या नागिनीला कित्येकदा डिवचलाय आपण. आता ती 100% नाही. हो मामा 1,00,000% दंश करणार आपल्या समध्यांना. बघितलं बघितलं आता. तू आता मेंदू गुडघ्यात येते पोडरीम्या डोक्यात येते. बस इथे बोलतो रे तू. झालं तुमचं. चला निघा चला निघा निघा. बघ दादा तुला कळत कंटाळा आला रे तेच ऐकून ऐकून. चला निघा चल. आओ चल ये निघ चल. चल गे निघ. भाऊजी मी पण काय मामा तुला ऐकवणार मला यांच्यासारखं. त्या दिवशी काय बोललो मी तुला? काय मी हुशार झालोय. जास्त नाही पण थोडा थोडा तुझ्यासारखा विचार करायला लागलोय. म्हणून आवडतोस तू मला. कळतंय मला तू असं का केलं असं. तू हो मीच. काय या घरात माझ्याशिवाय दुसरं कोणी दिसतं का? तू का परत आलीयस? अरे का आलीय म्हणजे? माझ्या घरात नाही येऊ शकत मी? हे तुला सांगितलं ना हे तुझं घर नाहीये. घर नसेल आणि घरात जो माणूस आहे ना तो माझा आहे. त्याच्यावर फक्त माझा हक्क आहे. तो मानत नसलास ना तरी मी मानते तुला माझा नवरा. नाही राहू शकत तुझ्याशिवाय. सावित्री हे बघ तू एक गोष्ट लक्षात ठेव. तू लक्षात ठेव जी मुलगी तुझं घर दार हिरावून घेतल्यानंतरही तुझी साथ सोडत नाही याशी तुला अर्ध्यावर सोडून जायला वाटलं. प्रेम केलंय तुझ्यावर. धातुकलीचा डाव नाही मांडला. लाख उलाढाली झाला तरी चालत पण ही सावी तुला कधीच सोडून नाही जाणार. I love you, Irsat. भीमाताई तुम्ही मला कधीच मोलकरीण म्हणून वागवलं नाही. सख्या बहिणीची माया लावली आणि म्हणूनच तुमच्या पोटच्या गोळ्याचा जीव नाही घेऊ शकले मी. पण आज तिला तिचं घर मिळालं. तिची माणसं मिळाली. कृष्णे एक बोलू का ग? मी दोघी पण जणी ना यशोदा यशोदा. मला आता फक्त एवढंच वाटतंय की तुमच्या दोघींना घट्ट मिठी मारावी.
दादा? का नाही आला दादा? म्हणजे आता तर झालं ना, काही कोण परक्याच नाही, हक्काचंच आहे सगळं, तरी पण का नाही आला? नंतर बोलते प्रिया. पण तुमच्यात परत काही? प्रिया, आपण बाहेर जाऊया, नंतर बोलू ना यावर. पण कृष्ण येतो. प्रिया, आता आपण बाहेर जाऊया. त्या दोघींना जरा बोलू दे. चल बा. काय पत्ते पण केलेस विद्या तू? वा. आम्ही मारे येळ प्रसंग सगळी बादशा बाजूला काढून ठेवला, पण तू हुकमाचा एक राखून बरोबर डाव साधला. वा. मस्त आवडलं बरं का आपल्याला. पण विद्या, हे आता पुढं कसं होणार रे? नाही म्हणजे सगळ्यांच्या डोळ्यात देखत हे जाहीर झालंय की सावित्री या संपूर्ण प्रॉपर्टीची मालकीण आहे. आता ते उद्या येणार ना आमच्या मानगुटीवर बसणार. बरं, नुसतीच मानगुटीवर नाही बसणार तर येळ प्रसंगी मानकुट पण छाटणार. म्हणजे तुझी नाही रे, आमची. कारण आम्ही तिला खूप त्रास दिलाय ना. आणि जर तिने ठरवलं की याचा बदला घ्यायचा तर मग नाही, कारण ती सावित्री आहे. तिला पक्क माहिती आहे की कुठं कसं आणि काय करायचं. अरे असू नको, असतो काय? मग काय करू? त्या सावीच्या वाड्यात येण्याचं केवढं टेन्शन घेतलं रे तू. नको घेऊ. आज मला जी गोष्ट हवी होती ती मी केली मामा. कोणती? मामा, हे सगळं करण्यामागचं कारण एकच. सावी आणि अर्जुनचं नातं, त्यांच्यातली लोटुपुटीची भांडणं उपयोगाची नाहीत. त्यांच्या नात्यात तडा जाणं महत्वाचं होतं आणि आज खऱ्या अर्थानं त्यांच्या नात्याला तडा गेलाय मामा. हे दोघे एकत्र असतील ना तर या शर्यतीत आपले जिंकण्याचे चान्सेस कमी, पण ते दोघे जेवढे लांब बसतील तेवढे आपली जिंकण्याची हमी. हे मामा, सावित्री या सगळ्या संपत्तीची वारसदार आहे आणि अर्जुन आता कोणीच नाही. ज्या गोष्टीवरती तू एवढी वर्ष माच करत होता, ज्याच्यावरती हक्क गाजवत होता, ते सगळं सावित्रीचं होतं हे त्या अर्जुनला टोचत राहील, खात राहील हे सगळं, आणि त्यांच्यात हळूहळू मोठी दरी निर्माण होईल. आता ही दरी त्या सावीला मान्य नसेल, जगाला सुद्धा मान्य नसेल, पण अर्जुन हे सगळं कधीच विसरू शकणार नाही. कारण त्या हरामखोराचा इगो एक्झॅक्टली कुठं राहतो हे मला चांगलं ठाऊक आहे. काय मामा, तुझ्या त्या अर्धांड भाच्यानं लहानपणापासून त्या अर्जुनचा तिरस्कार केला. प्रियानं लहानपणापासून त्याच्यावरती प्रेम केलं, पण मी लहानपणापासून
ऑब्झर्व केलंय. त्याच्यामुळं अर्जुन डोक्यानं आणि मनानं काय विचार करतो हे त्या अर्जुनच्या यादी मला कळतं. त्याच्यामुळं सावित्रीच या सगळ्याची वारसदार आहे ठरवल्यावरती, या गोष्टीवरती शिक्कामोर्तब झालं की आता ते दोघं परत कधीच एकत्र येणार नाही. बघितलं ना कसं तरा 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 निघून गेला तो. ते कधीच आता एकत्र येणार नाहीत. रॅदर अर्जुनचा इगो त्यांना एकत्र येऊ देणार नाही. वाह, सावित्री, सावित्री, निघते मी. कुठे? माझ्या घरी. बदल बोलले. मला फक्त तुझी माफी मागायची होती. माझ्या हातनं लई मोठं पाप घडलंय. मी हे समज तुला आधीच सांगून टाकायला पाहिजे होत. पण मला वाटायचं तू अजून लहान आहेस, मोठी झाली की सगळं सांगून टाकू. पण तू मोठी व्हायला लागलीस आणि मला यावेळीच भीती वाटायला लागली. तू जर मला सोडून गेलीस तर तू एवढ्या मोठ्या संपत्तीची मालकीण तू कशाला राहशील या गरीबड्या शारदा सोबत? म्हणून नाही सांगितलं. माझ्या हातनं खरंच लय मोठं पाप घडलंय. पण आता हे सगळं तुला कळलंय तर निघते मी. बदल तू इतकी वर्ष माझ्यापासून यायला बोललंस, त्याचा राग नाही आलाय मला. तू आत्ता जे बोलतीयस ना, मला त्याचा राग येतो. हो, आज मला कळलं ही फोटो मधली बाई माझी रक्ताची आहे. खोटं नाही बोलणार, पण जेव्हा हा फोटो पहिल्यांदा पाहिला होता ना, तेव्हाच वाटलं होतं काहीतरी कनेक्शन आहे माझं. पण तू हे लक्षात ठेव की मला जन्म देणारं कोणी असलं, माझा बाप कोणी असला, माझा आजा कोणी असला, माझ्या अंगात रक्त कोणाचं असलं का, माझ्या पायात पैसे लोळ घालत असले ना, तरी हे जगात कोणी नाकारू शकत नाही. माझी मदर मौली वन अँड ओनली तू आहेस. कळलं तुला? म्हणाली तू? हो, मीच. काही काम? दरवेळेला कामच असावं लागतं का? काळजी पण असू शकते ना. म्हणजे हे घेऊन आले तुझ्यासाठी. डबा? हो रे, मला असं कळलं की तू घरी एकटाच आहेस, सावित्री ताई नाही घरात, तुला भूक लागली असेल, उपाशी असशील, म्हणून मी लगेच अक्काला सांगितलं आणि गरमागरम जेवणाचा डबा आणलाय तुझ्यासाठी. वाढते तुला. थांब. काय चाललंय तुझं? अरे, तुला भूक लागली असेल, उपाशी आहेस तू, म्हणून डबा आणला. मी मागितला डबा.
मी सांगितलं मला भूक लागली आहे, नाही ना? मग कशाला आणलास डबा? प्लीज जा. तू असं का बोलतेस माझ्याशी अर्जुन? मनाने बघ, आत्ता मी कोणाशीच बोलण्याच्या मूडमध्ये नाहीये. मी गेलो. हे बघ अर्जुन, निघ. अर्जुन माझं ऐकून. अर्जुन तू काय करतोयस? सोड मला. अर्जुन